साठारले काय नाही ते मालवाल्या अरे डेंजर डेंजर कधी वेळी आलो इथे मोबाईल घेऊन यो जातो बघून तो जातो बघून बस पाठी जिकडे घेतात बघू शकता आता तवा नव्हतो मी तेव्हा किनेच बनवले असं सांग ना मला तुम्ही ना बनवलं कोणी क्लास बघा टीएमसीचा भोंगाल कारभार खड्डा बघा किती आणि 2 दगड टाकलेत त्याच्यामध्ये जर बाईकवाल्याचा ऍक्सिडेंट झाला तर काय होऊ शकतं तुम्ही समजून जावा कधीपासून गेलो होते मी बोललो ना मला लाईट गेले जेव्हापासून गेलो होतो बाहेर तेव्हापासून आत्ता लाईट आले निश्चित बघा कशी खूप दिवसांनी आले पुन्हा एकदा ना निशू मंदिर बघतो तू हिल्लो घ्यायचं नाही त्याला युट्यूब चॅनल तुमचं मनापासून चाललं आहे खाली सुवानी सुद्धा चाललं आहे शाळेत वाजलं 12 पर्यंत निघते गवा 12:20 दाखवतो आणि आज आहे फॅब्रिक पेंटिंगचं काम आहे तुषार त्यांच्या घरामध्ये तर तुम्हाला नंतर दाखवून त्याचे तोपर्यंत आपलं काम झालं ना तर तुम्हाला बघायला भेटेल संध्याकाळपर्यंत थोडासा जरी दाखवायचा प्रयत्न करीन किंवा त्यांना सांगेन मी चरकाली वगैरेला फुटेज काढून ठेव तेवढी तरी जमलं तर नक्की दाखवेन आणि आज काहीतरी फ्लावर पेंटिंग आहे फुलांची डिझाईन ती सुद्धा दाखवून देणार काहीच बघू शकता नानी किती नानाला मदत करते बघा आता रिक्षा धुवायला आले मस्त वेगळी बघलं असतं नानी दाखवू नको बोलतात चल तरी मी दाखवलं तिचा चेहरा ना दाखवला नानीचा चेहरा माहितीच होता मला आता गाडी पावसाळ्यात मागणार होतं थोडी म्हणजे खालून क्लीन करायची तर ती मस्त बालदी वगैरे घेऊन आले बाई साफ करायला आमच्या पण अशा गाड्या साफ करून दे ना हां देशील ना चालेल ठीक आहे बघता ना आता तू कॅमेरा समोर बोललेस देन मी बंदच करता आता वजन किती ना बॅगेचं वजन किती तुझ्या वजनापेक्षा तर बॅगेचं वजन बाय सुवानी बाय आम्हाला देऊ द्या काहीच बघ टाटा करतं पोरांना चालन झालं किती दिवसांच्या पोरा जशी झालन झाल्या नंबर टाटा करत तेच ना मग कसं वाटतं आज पोरा चालन दिलं तमाशे घालतात ना सगळी पोरं साठारले बोल बोल अजून काही बोलताय का बोल बोल दे 4-5 शिवा दे म्हणा अरे तुम्ही डोकऱ्यास ना तेच आता शिवा देणार नवीन माणसं ना शिवा देत तवरी कधी वेळी आलो इथे मोबाईल घेऊन यो जातो बघून तो जातो बघून बस पाठी जिकडे घेतात भारी भारी असे शिवा द्यायच्या या आरती नानी मला सांगा जर कुठं तो राजी तिकडे बाबा त्यांची पाठी तिकडे विना देत बरं आता डेंजर अजून काही शिवा द्यायचे बापूस पण तुला सांगून जमला ना यांना याव नाही आता मग अजून काही शिवत काही एकच दे ना 2-3 म्हणून सांगले 102 असते रिजर हंगीची रंगी 101 ना सर असत दुसरी जरा भांडा तुम्ही दोघी जरा प्यारी समझ गई कंट्रोल चालू आता वरती मस्त जेवण करून घेतो कारण की आपल्याला नंतर जायचं फॅब्रिक प्रिंटिंग साठी आणि त्याच्या आधी आपलं एक काम आहे तो काम पण करायला जायचं आहे त्याला जेवण घेतो नंतर कामामागच लागतो मग आपण संध्याकाळी जाऊ फॅब्रिक प्रिंटिंग कशी करतात ती तुम्हाला दाखवेलच आज फ्लावर डिझाईन आहेत काहीतरी आणि उद्या मग गाई वगैरेचं करणार आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहे चला A few moments later. आता हे थोड्याच वेळेत येईल सुवानी वाट बघतो कारण की आत्ता ब्लॉग चालू करत आहे 5 वाजता सकाळपासून काहीच नाही कारण की तब्येत जरा काल डाऊन सारखे वाटत होते म्हणून काय ब्लॉग शूट नाही केला आता येईल ना सुवानी तेव्हा दाखवतो तुम्हाला मी काय सुवानी यायला टाईम आहे तोपर्यंत आम्ही जाऊन येतो नाक्यावर आवे गेले गाडी फिरवायला आज गाडी घरजवळ ना आज गाडी इकडे आणून लावले सकाळीच आले वाटतं गावावरून तेव्हा गाडी गेले फिरवायला ही एर्टिगा सॉरी तर फिरून आलं ना आपण जाऊ नाक्यावर काय काम आहे
तो करू. आणि रस्ता बघा आता प्रॉपर झालेला आहे बघा. आता कसं वाटतंय भारी, कारण की गटराच्या लेवल झाला ना रस्ता पहिल्यापेक्षा, तर बरं वाटतं आता. या आवरी रिक्षा लाय ना बरं, भिकमागे धंदा चालू होते. रिक्षावाल्यांचं. तू पण रिक्षावाला ना? मी रिक्षाला जाव. काय करणार आता, आता अजून रिक्षा गावात घ्यायचे प्रयत्न करतात शिकलेली लोक. रिक्षावाल्यान कामाला जायचं, आरामशीर रेशीन बसून धंदा पाणी करायचं. तिथे रिक्षावाल्यान शिकलेली लोक. नाक्यावरून आलो, नाक्यावर काय ब्लॉक शूट नाही गेला. आता गाडीला होतंय उलटी लावतोय गाडी, कारण की गाडी धुवायची आहे त्याला एक साईडला. चला पटापट त्याला गाडी धुवायला मदत करतो. मी ना मदत करणार, त्याचा तोच धवील. अँटीना दाल रा तुझी, अँटीना टुटल ते एक दिवशी. बघू शकता तुम्हाला मस्त पैकी. आता तेव्हा नव्हतो मी, तेव्हा आता आलं मी. मस्त असं बनवलंय, एकीनेच बनवलंय असं सांग ना मला. तुम्ही ना बनवलं. कोणी क्लास ठेवलेला आहे असं काय? जाऊन दे, अजून क्लास मध्ये जॉईंट होतील. फ्री मध्ये नाही घ्यायचं, जी फी आहे ती घेऊनच घ्यायचा. नाही ते कोण नाही, आधीच घरात 3 पडलं साड्या बनवून द्यायच्या. तुम्ही फ्लावर डिझाईन आता उद्या पण क्लास आहे 1 ते 5 वाजेपर्यंत. उद्या तुम्हाला कंटिन्यू दाखवेन. आज ना दाखवणार, आज सगळे बनवले ना उजी. अरे मला का बोललीस तू? मला आता एवढं माझ्या डोक्यानच नव्हतं. आता मी बाहेर निघले मग. मी आता बाहेर निघलो ना म्हणून. काय पाच 10 घंटा इन्व्हर्टर झाला लाईट न म्हणून. हा ठीक आहे चालेल. बघू उद्या क्लास आहे, उद्या आपण अटेंड करू. उद्या सगळ्यांचा आपण व्हिडिओ काढू, म्हणजे सगळ्यांना तुम्हाला दाखवायला भेटेल उद्या काय काय. आणि आता यांना सिंगल डिझाईन बनवायला दिलेत, म्हणजे ते एक डिझाईन बनवले फुलांचे मस्त पैकी. सिंगल डिझाईन बघा, हे शांत राहा ना. सिंगल डिझाईन बनवायला दिल्या, ते आपण तुला दाखवणारच आहोत मी उद्या कशा रेडी करतात त्या. आणि उद्याची सिंगल डिझाईन हो. बघा TMCचा भोंगाल कारभार. खड्डा बघा किती, आणि 2 दगडं टाकलेत त्याच्यामध्ये. जर बाईकवाल्याचा ऍक्सिडेंट झाला तर काय होऊ शकतं तुम्ही समजून जावा. बघितला मगाशी दाखवला तुम्हाला, खड्डा पडले. आणि RTO जे कोण ट्रॅफिक पोलीस जे कोणी असतील ते गाड्या उचलून नेतात, पण स्ट्रक्चर बाहेर. आवाज तर बिलकुल कानाला येत ना. भोंगा ते त्यांचा आतमध्ये भोंगा, बाहेर भोंगा पाहिजे. भोंगा तर आतमधून आवाज येतात, काहीच आवाज येत ना. कोणता तरी एकाची गाडी उचलली, बिचारा धावत गेला, सोडली का ना माहीत ना. पण आता आव्या आले गाडी धुवायला. बघा आता पाणी मारून गेलं, तर खालची बाजू धुवायची, बाकी पाणी आणायला गेले. आल्यावर दाखवतो तुम्हाला. कचक दूर माझी पण गाडी धुवायची तुला बाकी अजून. मग माझी सुटी धुवायला लागल. भेंडी नाक्यावर जाऊन आलास, चिकन घेतलास, अजून काय. आता गाडी धुवून पाहिजे मला. हा ते ऑइलचं पडलं ना, त्या ऑइलचं डिझेल वॉश कर एकदा गाडी. अरे आत्ताच केले गाईज. मस्तपैकी सगळ्या गाड्या चमकवल्या, 1 2 आणि माझी पण चमकवली. बघ आता कशी दिसतं. इंस्टाग्रामला स्टोरी टाकले, दाखव जरा. आवाज म्यूट कर, आवाज म्यूट कर. बघा स्टोरी टाकली मस्तपैकी. रिक्षा पण चमकवली मस्तपैकी, धुवली. आणि ओला एवढा गेले ना पप्पा लाईक, म्हणजे बोलेल आपल्याला. आपली गाडी पण मस्त चमकवलंय, एकदम भारी. खूप दिवसांनी धुवली, तेव्हा कमी धुवलेली. आज चकाचक केले एकदम. सगळ्या 3 गाड्या चकाचक केल्या. मस्त मोटर लावलेली घरातून पाणी टाकीचा. चला तर गाईड चाललो आहे मी रस्त्यावर, म्हणजे जायचं आहे कोयर कंपाऊंडवर, तिकडे काम आहे. पण लाईट तर सर्वांचीच गेले. तर भाई आय थिंक हॉलमध्ये बसला, खिडकी खुलली आहे आणि पूर्ण लाईट गेले. बाहेरची लाईन गेले, गावातली लाईन आहे. चलो आता नाना येतोय गाडी घेऊन, मग आपण जाऊ कोयर कंपाऊंडला पुढे. गाईच पोचलोय आम्ही मस्त. ईश्वरी बघा कशी टकलू झाले ना. बोलूले भेटायला आले. बोलू आतमध्ये. चो उंदीर उंदीर उंदीर. चाव चाव. यो 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 इथं बघ. यो 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 चाव चाव चाय. चाव बघ. उंदीर बघत होती ती. बघा चाव चाव.
चाव चाव दिसतं तू चाव. मस्त आता लाईट आले. कधीपासून गेले होते मी बोललो ना, मला लाईट गेले. जेव्हापासून गेलो होतो बाहेर तेव्हापासून आत्ता लाईट आले. निशू बघा कशी खूप दिवसांनी आले पुन्हा एकदा ना. निशू उंदीर बघतो तू? उंदीर बघतो? नाही नाही तो नाही. मामा झोपला? हां झोपला मामा? असं का? पप्पा आहे तो. मामा झोपला ना? काय आता तू पण जा. चला मी पण चालू. हां बाय. उद्या पण भेटू. हां आहे ना उद्या तू? हां आहेस ना? बाय. आहे दिदू बाय. बाय नाही करत तू? बाय. जा झोपा जा. चला झोपा जा. हे टकलू आपल्याला टकलू तू. तर काहीच निघालो घरी जायला. मगासपासून बाहेरच होतो. आता आलेलो पण आता लाईट आले तेव्हा ईश्वरीला पण भेटलो. आता ती मगाशी जाणार होती पण आता ती उद्या जाणार आहे कारण प्लॅन कॅन्सल झालेला आहे. तर उद्या पण तुम्हाला दाखवेन. आणि उद्या पण ते मस्त डिझाईन करणार आहेत नवीन काहीतरी. आज संध्याकाळी दिलं होतं पण आता मी लेट झालो आहे आणि बनवलं का मला पण नाही माहिती. आता मग तुम्हाला दाखवावं लागतं. पोचलो आहे घराजवळ. मगासपासून काही ब्लॉग शूट नाही केला. आणि हवेने आज गाडी उलटी लावली. पूर्ण धुवून बिवून घेतले. आज सगळ्या गाडी लागल्या. आता जातो मस्तपैकी फ्रेश होतो कारण की आम्ही गेलो ढाब्यावर जेवायला. माहीत नाही कारण आता पिसलं बघा बघ. त्याला गाडीवर कवर टाकतो मस्तपैकी. तर खरी वाट लागणार आहे. खरी माहीत नाही. पप्पा खालीच आहे. पप्पाला माहीत नाही. नानाने सांगितलं असेल माहीत नाही पण आम्ही तर बिलकुल सांगितलं. आम्ही सांगितलं खार्डीला दुसऱ्या गावात आहे कामानिमित्त आले. तर बघू काय रिएक्शन आहे. सगळे जेवण झालेले आहेत. मी नाही जेवणार. तुम्ही जेवले ना तुम्ही बस. मग मी बघ भांडी वगैरे घासली. तर मी जेवणार नाही. मी जेवून आल्यावर म्हणजे सांगितलं आता म्हणजे मोकला माझ्या डोक्यावरला जो ओझा होता. चला तर काहीच फॅब्रिक पेंटिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बघा कमेंट करा. आणि बची मस्ती पण कशी वाटली कमेंट करा. बला सिरियसली घेऊ नका. जे शिवाय देतं ते फक्त मजा मस्ती फक्त चालतं आमची. म्हणून काही काहींना आवडतं काही काहींना आवडलं नाही आवडेल सांगू शकत नाही. पण जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.